शेठ मडवी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज गावदेवी गावठाण संघाचं नेतृत्व जरी नसलं तरी कर्तृत्व खूप मोठं आहे असे किशोरजी मडवी. तर वळूया पुन्हा एकदा मैदानावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तन्मय पाटील. उर्ध विकेटचा पहिला चेंडू अतिशय चांगला इथे पाहायला मिळतोय डीप कव्हर क्षेत्रामध्ये. या वेळेला पहिला आलाय फलंदाच्या बॅट मधून चौकार. व्हेरी मच. आराध्या स्पोर्ट्स पाटणोळी संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि केमता पिरकोन संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केला. आदेश गावड आणि तेजस पाटील असे दोन सलामवीर. यावेळचा फटका कॉपी बुक स्टाईलनं पुन्हा एकदा सीमारेषे लगत चाललाय चेंडू. शेवटच्या क्षणाला सीमा ओलांडली जाते. बॅक टू बॅक दुसरा ठोकलाय चौकार. थँक्यू व्हेरी मच. धावत संख्या धावपलकावरती लागते. 12 धावा 3 चौकार ठोकल्यात. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते. फलंदाज आदेश गावण. पूर्व विभागातील हा उरण तालुक्यातील संघ आपण पाहतोय. यावेळचा चेंडू दिशाहीन गोलंदाजी. इथे मात्र दंडित केलं जाईल गोलंदाजाला. जिथे 3 चौकार लगावले तदनंतर दिशाहीन चेंडू देखील फेकला गेला. कुठेतरी थोडस पददालित्य हल्लय मित्र म्हणेन गोलंदाज तन्मय पाटील. राऊंड द विकेट. इथे मात्र ओव्हर द विकेटने चेंडू फेकतोय. यावेळचा चेंडू अतिशय चांगला. इथे मात्र लाईन आणि लेंथ आता मात्र सावरली जात्या. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर असेल. धावसंख्या 13 धावा. 3 चौकारांच्या साह्याने खेळतोय फलंदाज आदेश गावण. यावेळचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑन साइडला काऊ कॉर्नरचं क्षेत्र इथे निवडलंय. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण. कौतुक करावं लागेल तेथील क्षेत्ररक्षकाचं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना काऊ कॉर्नर क्षेत्र देखील कव्हर केलं गेलं. तदनंतर त्या चेंडूवरती पूर्ण केला गेला 2 धावा आणि 2 धावेचं रूपांतर पाहतोय 15 धावा धावपळकावरती. अतिशय देखणा क्रिकेटचा हा महासंग्राम पाहायला मिळतो या मैदानावरती. यावेळचा चेंडू अतिशय चांगला चेंडू. खोलवर टप्प्याचा मारा. इथे मात्र आता वेगाने फेकला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. कोणताही गडी बाद अजून करता आलेला नाहीये मित्र म्हणेन पाटणोळी संघाला. परंतु इथे मात्र 13 धावा माप्यासोबत 15 धावा धावपटलावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला. एक संधी आपण देऊया डीजे पंकजला. तर चला स्पीडअप करायचं आहे. पंचांना देखील विनंती आहे खेळाडूंना तंबी द्या. लवकरात लवकर सामना कसा खेळवला जाईल कारण 5 षटकांचा सामना आहे. आपल्यासाठी फक्त 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल याकडे लक्ष असू द्या. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. आपण पाहतोय P1चं षटक एक समतोल राहिलाय मित्र म्हणेन कारण 15 धावा आल्यात. पिरकोन संघाच्या बाजूने षटक जात असताना देखील पाहायला मिळेल. P2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण असेल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती अजून एक व्यक्तिमत्व
ज्यांनी क्रिकेटला खूप जवळून पाहिलंय आणि क्रिकेटची अहोरात्र सेवा केली आहे असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके एक चिरला गावचे सिनियर समालोचक आणि क्रिकेटपटू त्यांचं देखील स्वागत। या फटक्याने चेंडू जातोय गगनाला गवस निघालणारा हा आला षटकार। आज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय। अप्रतिम कामगिरी राहिली या दोन्ही फलंदाजांची, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा जेव्हा कुठल्या तदनंतर आक्रमकता धारण केली जाते आणि पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला। मैदानावरती आपण पाहतोय पूर्णपणे हवेची साथ आता मात्र पिरकोण संघाला लाभत असताना देखील पाहायला मिळते, कारण जिथे मात्र दोन्ही बाजूनी पिच वरती फलंदाजी पाहायला मिळते आणि आता मात्र समालोचन कक्षीच्या एंड कडून इथे गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार। गोलंदाज तयार आहे विशाल पाटील। उर्ध विकेटचा लोअर फुल टॉस होता, इथे मात्र क्षेत्र निवडलाय काऊ कॉर्नर रिजन अफलातून दर्जेचा षटकार। हे होते माटा अंपायर। आज साईनाथ पाटील देखील सर्व प्रेक्षकांची मनं जिंकतात। पंचांची भूमिका तर खूप चांगली राहिली आणि विजय शेठ खारकर आज साहेब चषकाचे सर्व यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं बक्षीस देखील देण्यात आलंय। यावेळचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये अगदी 3 फलंदाज चेंडू मागे धावत होते, परंतु इथे आपण जर पाहिलं तर 3 फलंदाजांना चेंडू चकमा देऊन हॅलो 3 क्षेत्ररक्षकांना चेंडू चकवून आपण पाहतो या चेंडूवरती पूर्ण केल्या जात आहे 3 धावा। 3 धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या 30 धावा धावफलकावरती लागल्यात। अप्रतिम धावसंख्येचा इतिहास उभारणी करत असताना आपण पाहतोय केमता पिरकोण संघ। यावेळेचा चेंडू फटका तर चांगला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, इथे मात्र चेंडू थांबायचं नाव घेत नाही, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे चौकार। अतिशय चांगला पाहायला मिळतोय। कव्हर आणि पॉइंट क्षेत्राच्या मधोमध अगदी चेंडू खेळून काढला जातो। यावेळेचा आपण पाहिलं तर एकच धाव इथे पूर्ण केली जाते, एका धावेचं रूपांतर आपण पाहतोय।
35 धावा धावफलकावरती लागल्यात. पहा मडवी सुनील शेठ मडवी आपण पाहतोय. साईनाथ जे अंपायर आहेत माटे अंपायर, यावेळचा चेंडू अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. साईनाथ पाटील यांनी जर डोक्यावरती उभं राहून जर वाईट घोषित केला तर सत्यवन मडवी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राईज त्यांना दिलं जाईल. पहा बक्षीस आगली वेगळी बक्षिसं लागतात, कारण डोक्यावरती उभं राहून एक कसरतीचा खेळ आहे. आमचे दशरथजी पाटील पहा किती निवांत झोपेचा सोंग करतात असं वाटतं, परंतु खरोखर ते झोप काढतात, काही हरकत नाही आहे. दुपारचं जेवण जेवल्यानंतर थोडासा आळस निर्माण होतो आणि त्या आळसाला आपण लात मारून बाहेर काढलं पाहिजे. या ठिकाणी पाहतोय व्यासपीठावरती सन्माननीय नागरदत्तजी पाटील साहेब आलेत. एक जुने जाणते समालोचक आणि मित्र म्हणेन सदिच्छा चिरळे, सदिच्छा चिरळे संघ जेव्हा खेळत होता त्यावेळेचा एक अष्टपैलू कामगिरी करणारा एक व्यक्तिमत्व अर्थातच नागरदाजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती केला जातोय. 90चं दशक जर आपण पाहिलं ना तर खूप लाजवाब दशक म्हणून या दशकाकडे पाहिलं जात होतं आणि तेच दशक ज्याने हादरवून सोडलं होतं अशा नागरदाजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याच दरम्यान आपण पाहतोय व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्यांनी आज इंजिनिअरिंग या पदावरती नक्कीच ते कार्यरत आहेत आणि बऱ्याच अशा त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या वास्तूंची कामं साकारली जातात असे प्रभाकरजी मडवी यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी धनंजय मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रभाकरजी मडवी चिरले यांचा यथोचित मान सन्मान करावा. त्याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती संदीपजी घरत गावठाण यांचं देखील आगमन झालं. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. संदीपजी घरत यांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तर बोलूया बॅक टू क्रिकेट. मैदानावरती काय घडामोडी चालू आहेत तर नक्कीच आपण पाहतोय तिसरं षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक. फलंदाज झाला तन्मय. हॅलो हॅलो माइक चेक. हॅलो हॅलो परफेक्ट आहे. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू व्हेरी मच. थोडस वारंवार बदल केला जातो इथे मात्र टॉप एज फलंदाज होईल झेलबाद. तिसऱ्या क्रमांकावरती आल्यात फलंदाजीसाठी, परंतु इथे मात्र आता सर्वस्व जबाबदारी असेल मी तरी म्हणेन केमता पिरकोण संघाच्या फलंदाजांवरती. तेजस पाटील आणि विशाल गावंड. गोलंदाजी काय बहारदार राहिली. पहिल्या चेंडूमध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 धावा. तदनंतर दुसरं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. 22 धावांचं षटक होतं, परंतु इथे तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला तन्मय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक, संघातर्फे तिसरं षटक तन्मय पाटील. राऊंड द विकेटने मारा इथे पाहायला मिळतोय. डावखुऱ्याचा फलंदाज आहे समोर. नवीन फलंदाज सेट होण्यासाठी वेळ तर लागेल, परंतु इथे मात्र तेजस मैदानावरती 2 षटकारांच्या साह्याने तब्बल 17 धावांवरती खेळतोय. इथे मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू आडला जातोय, तोवर इथे पूर्ण केली जाते सन्मानजनक एक धाव. स्वतःच वैयक्तिक खातं खोलतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 38 धावा. एक गडी बाद 38 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 60 ते 70 धावांचा टार्गेट इथे सेट करावा लागेल, कारण पाटणोली संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. आणि आज मात्र वाईल्ड कार्ड एंट्री या पाटणोली संघाला मिळाली आहे मित्र म्हणेन, कारण विठ्ठल जासी संघाच्या अगेन्स्ट
नव्हे तर त्यांच्या जागेवरती हा खेळ संघ खेळण्यासाठी थांबलाय. यावेळचा चेंडू काय दर्जेदार फेकलाय, अतिशय अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. जेव्हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज येतोय तेव्हा राऊंड विकेटने चेंडू फेकले जात आहेत. तर उजव्या हाताच्या फलंदाजाला ऊर्ध्व विकेटने अचूक आणि तिखट मारा यावेळेस तन्मय पाटील करत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 38 धावा. या षटकातील अंतिम चेंडू ऊर्ध्व विकेट. इथे मात्र चेंडू चांगला फेकण्याचा प्रयत्न, तेवढाच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील झालाय. एकच धाव मिळेल. इथे मात्र 3 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. तीन षटकांचा इथे खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहतोय तब्बल 39 धावा. खूप मोठा टार्गेट इथे उभा केला मी तरी म्हणेन, कारण 3 षटकांचा खेळ झाला. तब्बल 39 धावा आपण पाहतोय. 13.00 धावांची सरासरी इथे राखली जाते. रिक्वायर रन रेट आपण पाहतोय अतिशय चांगला आहे, परंतु इथे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धाचं सत्र आपण पाहतोय. एका बाजूला केमता पिरकोण संघ खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. कालचा दिवस देखील खूप चांगला पाहायला मिळाला. आर्यन चिर्ले संघानं बाजी मारली, कारण काल 10 संघ होते आणि काल 10 संघांमध्ये एक अनाउन्समेंट केली गेली होती की जास्तीत जास्त हायस्ट स्कोर उभा करेल त्या संघाला वर्णी दिली जाईल. आणि शेवटच्या क्षणाला आर्यन चिर्ले संघानं अखेर टप्प्यात सुपर 3 मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला. हे होतं कालचं क्रिकेट. तर पहिल्या दिवशी जेव्हा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्या दिवसामध्ये सुरेश स्मृती गावठाण संघानं बाजी मारल्या. अफलातून त्यांचा खेळ राहिला, कारण जे 11 खेळाडू होते त्यांचा चांगला प्रतिसाद आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. तदनंतर दुसरा दिवस राहिला तो आर्यन चिर्ले संघासाठी, परंतु इथे मात्र सावरकर संघ 2 सामने जिंकला, परंतु कोणता संघ असेल त्यांच्या विरोधात खेळेल हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. तिसरं षटक संपल्यानंतर चौथ्या षटकाकडे वळतोय. सुयोग पाटील आलाय. वैयक्तिक कोठ्यातील पहिल्या संघातर्फे चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुयोग पाटील. दोन फलंदाज मैदानावरती पाहतोय. तेजस पाटील आणि विशाल गावंड. वैयक्तिक खातं खोलतोय विशाल, परंतु इथे मात्र तेजस पाटीलची खूप चांगली फलंदाजी राहिली आहे. 2 षटकारांच्या साह्यानं अजून तो मैदानावरती तटस्थ उभा आहे. दूरवर क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहतोय. काऊ कॉर्नर लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग ऑफ क्षेत्र देखील कव्हर केलं गेलाय. यावेळचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला, परंतु फटका इथे फसला जाईल का? शेवटच्या क्षणाला सीमा ओलांडली जाते. माझ्या पोरांना विशाल पाटील यांचं षटकारानं स्वागत केलं होतं. त्याच पद्धतीने इथे मात्र षटकारानं स्वागत केलं जात आहे. बॅक टू बॅक दुसरा इथे ठोकला जाईल का? परंतु शेवटच्या क्षणाला प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, परंतु इथे प्रयत्न फसले जातात. चेंडू जातोय षटकार. अर्धशतकी धावा इथे धावपटलावरती लागत असताना पिरकोन संघ म्हटला तर नक्कीच उरण तालुका पूर्व विभागातील एक नामांकित संघ आहे. तर पाटणोली संघाचा आपण विचार केला तर पनवेल तालुक्यातून आज गावठांच्या मैदानावरती गावठांच्या स्पर्धेमध्ये तो संघ हजर झाला. इथे मात्र फटका फसला. टॉप एज झाला होता चेंडू. अचूक जेल टिपला जातोय. फलंदाज होतोय जेलबाद. मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा.
ट्रेंड होतं, खूप ट्रेंड राहिलाय कारण रील्स साठी खूप नामांकित सॉन्ग या सॉन्ग कडे आपण पाहतो. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. केमंता पिरकोण संघ आपण पाहतोय. केमंता स्पोर्ट्स पिरकोण संघ प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावपलकावरती लागते 61 धावा. शेवटचं षटक गोलंदाज केतन पाटील. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे खरी, परंतु या एंट्रीचं त्यांना सोनं करावं लागेल, कारण संधी शोधत राहण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करा. इथे मात्र ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळत्या. 62 धावा धावपलकावरती लागल्यात. 3 दिवस ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि 3 दिवसामध्ये फक्त एकच नाव चर्चेत राहिलंय, ते म्हणजे सुनील शेठ मडवी. सुनील शेठ मडवी आणि सुनील शेठ मडवी, कारण त्यांचे चिरंजीव देखील अहोरात्र सेवा या गावदेवी गावठाण संघाची करतात. आणि आज आपण जर पाहिलं तर गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश स्मृती गावठाण यांच्या विद्यमान आयोजनामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना सरपंच चषक 2022 अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली. गोलंदाज इथे मात्र राऊंड द विकेट. पंच आम्हाला इशारा देतात की हा चेंडू बिमार आहे, गोलंदाजाला दंडित केलं जाईल. नेक्स्ट बॉल साठी असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा धावपलकावरती लागल्यात. आता मात्र थोडीशी मित्री म्हणेन चुकी करतोय गोलंदाज केतन पाटील. शेवटचं षटक आहे, गरज आहे का असे चेंडू फेकण्याची, परंतु इथे मात्र बिमार फेकला. पूर्णपणे संधी असेल फलंदाज. यावेळचा चेंडू पायाची टेचणारा चेंडू फेकला जातोय आणि या चेंडूची निर्धाव सांगता केली जाते. कमबॅक आणि फक्त कमबॅक पाहायला मिळतंय. ज्या अर्थी तन्मय पाटीलनं फेकलेलं षटक एक कंजूशी भरी गोलंदाजी काय असतं याचं उदाहरण दिलं होतं, परंतु 4 षटकांचा अपवाद वगळता आपण पाहतोय केतन पाटीलचं षटक. यावेळचा फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाज होतोय झेलबाद. स्वागत केलंय केतन पाटीलचं. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मैदानामध्ये चेंडूंची पूर्तता करा. तर मी विनंती करतोय गावठाण गावचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सन्माननीय जनार्दन दामू मडवी यांना विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर येऊन असं नसतं वा. गावदेवी गावठाण संघाचे एक बिग सपोर्टर आणि आमचे काका आदरणीय जनार्दन मडवी यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा. षटकार ठोकलाय. धावसंख्या आपण पाहतोय 69 धावा धावपलकावरती लागल्यात. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू इनसाइड एज. बॅटच्या रडार मध्ये आला नव्हता चेंडू, परंतु बॉटम एज घेऊन चेंडू गेलाय फर्स्ट स्लिप मध्ये. तोवर 1 धाव इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 7वं दशक धावा धावपटलावरती लागतात. 70 धावा आपण पाहतोय. या पूर्वार्धातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वं षटक आपण पाहतोय. गोलंदाज केतन समोर जाईल फलंदाज सिद्धार्थ म्हात्रे. न्यू कॅन्डिडेट 5व्या क्रमांकावरती पाहतोय. यावेळचा चेंडू खोदून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका तर चांगला आहे. या फटक्यावरती 2 धावा आपण पाहतोय. 2 धावांशी संघाचा धावफलक आपण पाहिलं तर
72 धावा धावपळकावरती लागल्यात. 3 गडी बाद 72 धावा. इथे पूर्वार्धाचा खेळ संपला. आमच्या विनंतीला मान देऊन जनार्दन दामुशेठ मडवी यांचं देखील आगमन झालं. आमचे काका आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि इथे पूर्वार्धाच्या खेळानंतर उत्तरार्धाकडे वळणार आहोत. उत्तरार्धामध्ये पूर्ण करायच्या 73 धावा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, अशी एक स्पर्धा जी आपल्या भेटीला आली आहे. अर्थातच सरपंच चषक 2022 यानंतरचा आवाज असेल विपुल पाटील यांचा. थँक्यू. उपस्थित मान्यवरांनी हजेरी लावली होती. सन्माननीय प्रभाकरजी मडवी याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1001 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. आम्ही आपले आभार व्यक्त करतो. त्याच दरम्यान मी विनंती करतोय ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या संघाला आणि आज सुनील शेठ मडवी यांचे जवळचे मित्र म्हणून ज्यांचं नाव मी आवर्जून घेईन, तन्मयजी पाटील ज्याने एक तिसरं षटक फेकलं होतं, तब्बल 2 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण सफलता प्राप्त केली होती. परंतु आज मैत्रीचं नातं इथे जपलं जात आहे. मी तन्मय पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. आपला देखील यथोचित मान सन्मान या मंचावरती केला जाईल. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय विंधणे गावच्या विशाल पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण पाहतोय मी विनंती करतोय दयानंद मडवी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण पाहतोय विंधणे गावचे पोलीस पाटील आहेत आणि आज या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे. असे विशालजी पाटील यांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. याच दरम्यान मी विनंती करतोय पाटणोली गावचे एक अष्टपैलू खेळाडू तन्मय पाटील यांना देखील विनंती असेल की या आपण देखील तर बॅक टू क्रिकेट वळूया मैदानावरती. जसा सामना चालू होईल तसा आवाज असेल विपुलजी पाटील सरांचा. आम्ही देखील रजा घेतोय. थँक्यू. हॅलो हॅलो बडेश्री नागरदास पाटील चिरले यांच्या वतीनं 500 रुपयाचं आर्थिक पाठबळ आहे. तर गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश मुते आयोजित सरपंच चषक 2022 या आयोजकांच्या वतीनं आपले सहर्ष आभार व्यक्त केले जात आहेत. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. एका बाजूला आपण केमंता स्पोर्ट पिरकोणा संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या अगेन्स्ट एक आराध्य स्पोर्ट पाटणोली, एक पूर्व विभागातील हा संघ आहे पिरकोण, तर दुसऱ्या बाजूला आपण पडवेल विभागातील संघ पाटणोली या संघाला पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना 72 धावा उभ्या केल्यात पिरकोण संघाने आणि 73 धावांचं आव्हान आराध्या स्पोर्ट पाटणोली या संघासमोर ठेवलंय. अतिशय महत्वाची लढत. एका बाजूला सकाळच्या सत्रामध्ये मोरिया 11 सावरकर या संघाने 2 सामने जिंकलेत. या अगोदर एसपीसी शिवा या संघाने एक सामना जिंकलाय. विशालजी पाटील विंधणे पोलीस पाटील यांच्या वतीने या स्पर्धेकरता 1001 रुपयाचं आर्थिक पाठबळ आहे. तर त्यांचं सुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. गोलंदाजीतून दाखल होतील पहिले षटक हाताळण्याकरता प्रसाद गावंड, अतिशय एक अष्टपैलू असा गुणवान गोलंदाज.
अगदी खोलामध्ये चेंडू टाकला होता स्वतः इथून मात्र बॅक टू बॉलर थोडीशी मिसफिल्ड इथं आपलं फंबल होताना पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक पण एकच धाव जोडली जाईल चांगली सुरुवात अतिशय चांगली हे नाव आहे सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पूर्व विभागातील हा गोलंदाज प्रसाद गावण याचा खेळ या चिरल्याच्या मैदानावर सातत्यानं अगदी बहरत गेलाय नेहमीच या संघाने या मैदानामध्ये येऊन 2 सामने जिंकलेत पण सेमी फायनल पर्यंत पोहोचून थोडासा त्यांच्या वाट्याला आतापर्यंत पराभव आलाय पण ही आयोजन वेगळं आहे सरपंच चषक 2022 या स्पर्धेमध्ये आज मात्र चांगली मेहनत एका जिद्दीने उतरलाय हा पिरकोंटी संघ समोर तेवढा ताकदवर संघ पाटणोली इथून मात्र एक मोठा फटका खराब फटका पाहायला मिळतोय पण सुरक्षित लँड झाला हा चेंडू क्षेत्ररक्षक आलेत बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आणखी एकदा जोडली जाईल इथून 2 धाबा अर्जित केल्यात आणि 2 धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्यात 3 धाबा ऑनस्ट्राईकला आपण मागल चेंडूर पाहायला गेला तर विशाल पाटील होते आणि इथून मात्र तेजस पाटीलने आपला अकाउंट ओपन केलाय 2 धाबेनिशी आता ऑनस्ट्राईकला तेजस आहेत नॉन स्ट्राईक इनला पण तन्मय पाटील याला आपण आता ऑनस्ट्राईकला पाहतोय आणि इथून मात्र नॉन स्ट्राईक इनला विशाल गोलंदाज प्रसाद गावड अतिशय चांगला गोलंदाज फुल टॉस आहे स्क्वेअर लेग पंचांच्या वरतून पाठवून दिले चेंडूला ओव्हर द रोप मिल्टिरीतून 4 धाबा याच्या बॅट म्हणून एक चौकार आलाय पाटणोली संघाचा एक विस्फोटक खेळाडू चांगला स्ट्रोक आहे डीप पॉइंटच्या अगदी मधोमध 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण इथून मात्र तन्मय पाटीलच्या बॅट म्हणून येतोय बॅक टू बॅक हा दुसरा चौकार अकरा धाबा दापटायला लागलेल्यात अगदी खोदून काढलाय हा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहेत वाईटिश लॉंग ऑन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणखी एक धाव जोडली जाईल एकेरी धावेनिशी 12 धावा दापटायला लागल्या गेल्यात इथून मात्र आता ऑस्ट्रेलियाला विशालला आपण पाहू शकताय चांगला खेळ या संघानं सातत्यानं दाखवलाय यंदाच्या हंगामामध्ये एकडगरच्या मैदानामध्ये या पाटणोली संघाचा खेळ अतिशय चांगला राहिला होता चांगला फटका क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्यामध्ये हा झेल नव्हता तिथून मात्र मिड विकेट क्षेत्ररक्षक तिथे आलेत हा चेंडूची पकड करतायत या अवधीमध्ये या कालावधीमध्ये 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या जातात ते म्हणजे बिनबाद 14 धावा इथून तुम्हाला पाठलाग करायचा आहे खरं तर 73 धावांचा आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 14 धावा अजून येणारे 24 चेंडूंचा इथं खेळ बाकी असेल आणि इथून जिंकण्यासाठी मात्र 69 धावांची गरज 24 चेंडू आणि 69 धावांची गरज पाटणोली या संघासाठी चोवीस चेंडू आणि 59 धावांची गरज 24 चेंडू आणि इथून मात्र 59 धावांची गरज असेल आराध्या स्पोर्ट पाटणोली संघ इथून मात्र मैदानामध्ये खेळताना आपण पाहू शकता या संघाला पनवेल आणि या मानगर विभागातील हा पाटणोली संघ या गावाची एक वेगळी ओळख आहे सातत्यानं जर आपण कीर्तनकार महेश महाराजांना आपण ऐकत असाल महेश महाराज सालुंके अतिशय चांगलं त्यांचं कीर्तन आणि या गावाला मात्र आता तीर्थक्षेत्र पाटणोली म्हणून याची एक ओळख आहे या गावाची इथून या आता या संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय ज्या संघाला आता 24 चेंडू आणि इथून मात्र 59 धावांची गरज गोलंदाज इथून दाखल होतील विशाल गावण आणखी एक तेज तर्रार गोलंदाज हेमंत स्पोर्ट पिरकोण सातत्याने या मैदानामध्ये या हंगामामध्ये जर विचार केला तर तब्बल 4 वेळा या मैदानामध्ये खेळण्यासाठी तो दाखल झालाय अतिशय महत्वाचा सामना आपण जर सातत्याने पाहिले तर 2 सामने या संघांना कित्येक वेळा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये जिंकलेत पण शेवटच्या क्षणाला त्यांच्या वाटेला आलेला पराभव या आयोजनामध्ये कदाचित यश मिळू शकते मात्र इथून तुम्हाला मेहनत इथून जिद्द करावी लागेल तसं तुम्हाला खेळ तिथून इथे संघर्ष करावा लागेल यावेळचा चांगला चेंडू होता पण हेलिकॉप्टर लुक दिलं जातोय चेंडूला पाठवून दिलाय सीमेच्या पलीकडे ठोकलाय जबरदस्त षटकार
धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 26 धावा. आणखी येणारे 20 चेंडू आणि इथून मात्र 47 धावांची गरज. तन्मय एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून जर आता पाहिलेत ना चांगले स्ट्रोक तर पाहायला मिळतात. या अगोदर आपण डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहिला होता आणि हा फटका लॉंग ऑनच्या वरतून. या षटकातील आणखी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये 12 धावा विशालनं खर्च केल्यात. यावेळी सफल झालेत. इथून मात्र पाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं जाईल. चेंडूवर मिळतील इथून तन्मयला 4 धावा. चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. इथून मात्र पिरकुण संघाला एका दुसरा ब्रेक थ्रो, एका ती विकेटच्या शोधामध्ये विशालला राहावं लागेल. कारण या मॅच मध्ये जोपर्यंत ही पार्टनरशिप मैदानामध्ये राहील ना तोपर्यंत आराध्या स्पोर्ट पाटणोली संघ सातत्यानं त्यांच्या बाजूने विजय घेऊ शकतात. कारण तन्मयकडे ती क्षमता आहे, मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात. इथून मात्र येणारे 19 चेंडू आणि गरज असेल 43 धाबांची. 19 चेंडू 43 धाबा. अगदी खोलात होता पण त्याला खोदून काढलाय. आणखी एक देखना स्ट्रोक पोकतोय. तन्मय पाटीलच्या बॅटून येतोय षटकार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अदाकारीसाठी. इथून मात्र 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 36 धावा. इथून समीकरण बदललं जाईल. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावा. 18ला 37 बनवायचे आहेत. अतिशय शानदार आयोजन गावदेवी क्रिकेट क्लब व सतीश स्मृती आयोजित सरपंच चषक 2022. गत वर्षामध्ये आपण साहेब चषकांमध्ये सुद्धा सातत्यानं रतीश मडवी यांना पाहिलं होतं आणि या सरपंच चषक 2022 या पर्वामध्ये सुद्धा रतीश मडवी यांचं खूप मोठं योगदान खेळाडूंसाठी सातत्यानं राहिलं. खरं तर आज करण मडवी नंतर रतीश मडवी याच्याकडे आज गावदेवी टेनिस क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जातंय. एक चांगला खेळाडू आहे. सातत्यानं या संपूर्ण 3 दिवस स्पर्धेमध्ये त्याचा सातत्यानं मोलाचं सहकार्य राहिलंय. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 37 धावांची गरज. गावठाणच्या प्रेक्षकांसाठी मात्र आयवाय कॅशसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज विनायकजी मडवी यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. आणि इथून मात्र वाईटची अदाकारी डोक्यावर उभं राहून जर वाईट दाखवला तर सत्यवानजी मडवी यांच्या वतीने तब्बल 500 रुपये माट्या पंचांसाठी. इथून येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. इथून रणनीती आखावी लागेल. एका दुसरी ब्रेक थ्रू, एका दुसरी विकेट पिरकोण संघाला मिळवून द्यावी लागेल प्रसादला. कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने या खेळाडूची चर्चा या मैदानावर नेहमीच रंगली. प्रसाद गावण. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र 37 धावांची गरज. 18 चेंडू 37 धावा. बॅटची वरची कडा मोठी एज इथं आपण पाहू शकताय. 9 मॅच मध्ये चेंडू पडला जातोय. आणखी इथून एक धाव दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या म्हणजे 38 धावा. इथून येणारे 17 चेंडू आणि गरज असेल आता मात्र 35 धावांची. 17 चेंडू 35 धावा. 35 धावा 17 चेंडू. ही मॅच मात्र अजून एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. आणि या सामन्यामध्ये प्रत्येक येणारे चेंडूवर जर कुठल्या प्रकारची धाव आली नाही तर पिरकोण संघाच्या बाजूने हा सामना पाहायला मिळेल. पण एका दुसरा मोठा फटका तन्मयच्या बॅट मधून आला ना तर आराध्य स्पोर्ट पाटणोली संघ पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपला विजयाच्या दिशेने घोडदौडकडे. पण इथून मात्र आणखी एक निर्धाव चेंडू प्रसाद सांगतोय. तो सांगतो या सामन्यामध्ये या सरपंचस्कामध्ये आम्हालाही ट्रॉफी घरी न्यायची आहे. त्याच्या बॅट त्याच्या गोलंदाजीमधून अशा प्रकारचे निर्धाव चेंडू येतात. येणारे 16 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. 16 चेंडू 35 धावा आणि 35 धावा 16 चेंडू. समोर आहेत प्रसाद गावण आणि ऑनस्ट्राईकला इथून मात्र विशाल पाटील. चांगला फटका पण इथून मात्र एलिव्हेशन खराब. सुंदररित्या झेल टिपला जातो आणि फलंदाज होतील इथून झेल बाद.
15 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. 15 चेंडू आणि 35 धावा. 72 धावा अगदी कुठल्या होत्या केमंता स्पोर्ट पिरकोन या संघाने आणि 73 धावांचा पाठलाग करत असताना इथून मात्र पहिला फलंदाज विशाल जे झेलबाद झालेत. सुंदररित्या झेल टिपलाय क्षेत्ररक्षक सिद्धार्थ यांनी. प्रसाद गावण याला मात्र वैयक्तिक यश मिळतंय. पहिली सफलता मिळाली जाते केमंता स्पोर्ट पिरकोन या संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार पाटील इथून दाखल होतील. पंधरा चेंडू आणि इथून मात्र 35 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेतील आपण पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहतोय. एका बाजूला पिरकोण संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पाटणोली. संघर्ष करताना अतिशय चांगला फटका आहे. चांगला गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता खरं तर तन्मयचा, पण सुंदररित्या क्षेत्ररक्षकांना हा चेंडू अडवलाय. आपल्या संघासाठी मी म्हणेन या जवळजवळ 2 धावा वाचवण्याचं त्यांचं मानसिक धाडस आपण म्हणू शकताय. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. आणखी प्रेशर दबाव या सामन्यामध्ये पाटणोली संघावर सध्या टाकतोय प्रसाद गावण. येणारे 14 चेंडू आणि इथून मात्र 35 धावांची गरज. 14 चेंडू 35 धावा. चांगला स्ट्रोक आहे तन्मयचा. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत आणि सुंदररित्या झेल टिपलाय. महत्वाची विकेट, गोल्डन ऑफ विकेट. तन्मय पाटील होतील इथून झेलबाद. आराध्य स्पोर्ट पाटणोली या संघाला 35 धावांची.
चला चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 42 धावा, येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 31 धावांची गरज. 11 चेंडू 31 धावा, 31 धावा 11 चेंडू हे समीकरण आता सोडवावं लागेल पाटणवली संघाला. पहिल्या चेंडू चौकाराला आदेश गावणच्या विरोधात एका बाजूला पिरकोण संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाटणवली. चला लगेच मात्र मॅच चालू करा आता. आणि इथून मात्र आजच मेगा फायनलची मॅच आपल्याला कळवायची आहे. येणारे 11 चेंडू आणि इथून 31 धावांची गरज पाटणवली संघाला. चांगली गोलंदाजी करून द्यावी लागेल आदेश गवणला, ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. संघाचा मुख्य गोलंदाज आहे. मग प्रसाद असेल, त्यानंतर विशाल असेल, आदेश असेल, सातत्यानं चांगली गोलंदाजी ते करतात आणि या क्षणाला तीच गरज पूर्ण करावी लागेल. पण यावेळचा चेंडू आपण पाहू शकता, पंचांचा इशारा येतोय. इथून मात्र आव्हान तर दिलाय हा चेंडू. थोडीशी हाईट पॅटर तर पाहायला गेला तर अतिरिक्त उंचीचा चेंडू. इथून मात्र 43 धावा जोडल्या जातील. येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 30 धावांची गरज. 11 चेंडू 30 ची गरज. प्रत्येक चेंडूवर मात्र तुम्हाला आता 3 धावा जमा कराव्या लागतील. हे समीकरण पाहायला मिळते. येणारे 11 चेंडू आणि इथून मात्र 30 धावांची गरज. 11 चेंडू 30 ची गरज. अगदी खोलामध्ये होता. यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. एक सुंदररित्या चेंडू फेकला होता गोलंदाजांना, पण एक धाव जोडली जाते आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 44 धावा, 44 रन्स. इथून येणारे 10 चेंडू आणि आता गरज आहे 29 धावांची. 10 चेंडू 29 धावा. क्षणाला आता मात्र मोठमोठे फटके यावे लागतील, कारण या संघाचा जर विचार केला ना, आता पाटणवली संघ सुद्धा एक मोठा संघ आहे. या संघानं सातत्यानं एकडगडच्या मैदानात चांगला खेळ साकारला होता आणि तिथून मात्र तन्मयला आम्ही पाहिलं होतं, अतिशय चांगली खेळली त्याची. एक चांगला फटका येईल का? पण एलिव्हेशन करा. बराच काळ चेंडूमध्ये स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉल्टर मध्ये झेल टिपतोय आणि फलंदाज इथून होतील प्रतीक झेलबाद.
चला एसपीसी शिवा संघाच्या संघनायकांनी इथून रिपोर्टिंग करा. यापुढील मात्र 3 षटकांचा सामना असेल. तेज तर्रार भन्नाट वेगानं चेंडू फेकलाय गोलंदाजांना. इथून मात्र 3 चेंडू 27 धावांची गरज. इथून आपण म्हणू शकताय की हा सामना आता एकतर्फी पाहायला मिळतोय. ती महत्वाची लढत दी मिड ऑफ क्षेत्रामध्ये कव्हर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये आपण जर पाहायला गेलात तर जो एक शामियाना उभा केलाय त्या शामियान्यामध्ये मात्र बरीचशी रंगतदार चित्र आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण चेंडू गेल्या सीमारेषा पलीकडे मिळतील इथून 4 धाबा. मात्र 50 धावा धावपट्टावर लागल्या गेल्यात आराध्य स्पोर्ट पाटणोली संघाच्या. पण या सामन्यामध्ये आता 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. 2 चेंडू 23 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. आणखी 1 धाव जोडली जाईल आणि शेवटचा 1 चेंडू आणि तर मात्र 22 धावांची गरज. स्ट्राईक घेतले खरं तर नवीन फलंदाज सुयोग पाटील आहेत. ते सांगतात की शेवटच्या चेंडूवर मी 22 धावा जमा करू शकतोय. पाहूया 22 धावा जमतील का सुयोगला. इथून हा आव्हानदार चेंडू. आणखी एक नशिबाची साथ पाहायला मिळते सुयोगसाठी. त्या बॅट मधून आता मात्र 21 धावांचा फटका पाहायला मिळेल का. शेवटचा 1 चेंडू आणि इथून मात्र 21 धावांची गरज. ही मॅच मात्र एकतर्फी पाहायला मिळते कारण पाटणोली संघाची सुरुवात तन्मयने चांगली केली होती पण मिडल ऑर्डरच्या फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके आले नाहीयेत. आणि इथून मात्र सुयोगच्या बॅट मधून अगदी शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते सुयोगसाठी. हात खणखणीत ठोकलाय त्यानं चौकार. आणि हा सामना मात्र केमंत स्पोर्ट पिरकोण संघाने जिंकलाय. लगेच पिरकोण संघाच्या संघनायकांना इथे विनंती आहे आपण लगेच यायचंय नाणेफेकी करून घेण्यासाठी. आयोजक